कालच्या निकालानंतर सर्वात जास्त दिलासा जर कोणाला मिळाला असेल तर तो अजितदादा पवारांना मिळालाय. काँग्रेसनी जे काय नियोजन केलं होतं त्यातली पक्षाच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला देखील मतं मिळू शकली नाही. स्वतःची मतं तर राखता आलीच नाही, उलट 18 मतं फुटणं हे फार धोक्याचं लक्षण आहे. जनतेच्या मनात महायुती नसली तरी जनतेचे प्रतिनिधी असलेल्या आमदारांच्या मनात मात्र महायुतीच आहे असा इशारा या निकालांनी देऊन टाकला. हताश झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात या निकालांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने, शिंदेंनी आणि अजितदादांनी खूप आशेचं चित्र दिलेलं आहे. तो ओबीसी मतदार दूर जाण्याची जी भीती होती ती भीती थोडी संपवण्याचा, संपुष्टात आणण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करत पुन्हा केला गेला आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस लोकसभेनंतर आपण राजकारणाशिवायचे इतर वेगवेगळे विषय हाताळतोय, पण काल 12 जुलैला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली. 12 तारखेला कोणाशी तरी 12 वाजणार अशी फ्रेज व्हायरल झाली होती. त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे एक उमेदवार पराभूत झाले, मतांची फाटाफूट झाली. खूप लोकांना 2022 साली जे 10 जून आणि 20 जूनला घडलं ते सगळं आठवलं आणि या सगळ्यात खूप बिहाइंड द सीन्स गोष्टी आहेत. याचे येणाऱ्या विधानसभेवर परिणाम होणार आहेत, लॉंग टर्म राजकारणावर परिणाम होणार आहेत आणि ते सगळंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार, अभ्यासक, दैनिक सकाळच्या मृणालिनी नानिवडेकर मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक वरती. आणि पहिला हाच प्रश्न आहे, खूप काय काय बिहाइंड द सीन्स घडलंय. तुम्ही विधिमंडळ इतके वर्ष दशक कव्हर करत आहात, काय घडलं नाही? सेन्सेशनल निवडणुकीचा निकाल लागला. खरं तर थोडस कागद घेऊन बसल्यावर माझा प्रारंभिक अंदाज असा आहे, महाविकास आघाडीची 18 मतं फुटली आहे. लोकसभा निकालांमध्ये महाराष्ट्रात अतिशय निर्णायक विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडी ही फार चिरेबंदी बांधणी झालेली आहे, ती मोडणं शक्य नाही असं राजकीय निरीक्षक म्हणून मला वाटत होतं, किंबहुना अजूनही वाटतं. पण अशा वेळेला जर केवळ 2 महिने अस्तित्व असलेल्या सरकारच्या दिशेने 18 मतं फुटत असतील तर ती फार चिंताजनक बाब आहे. आपण जे म्हणाला, अनेक वर्ष विधिमंडळ कव्हर करताना प्रत्येक वेळेला विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या निवडणुका या काहीतरी वेगळंच घडणार आहे असं एक पॅकेज मुळातच घेऊन येतात. प्रत्येक पक्षात कोणाचे तरी स्लीपर सेल्स असतात. ते स्लीपर सेल्स अशा वेळेला ऍक्टिव्ह होतात आणि भलतेच काहीतरी निकाल लागतात. खूप मागे जायची गरज नाही. विलासराव देशमुख, जे या देशाचे नंतर एक अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री झाले या राज्याचे, ते देखील अर्ध्या मतांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पडले होते. खरं तर नंतर ते म्हणायला लागले की मी बरं झालं पडलो, त्यामुळेच माझी पुढची वाटचाल उत्तम होत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे कोण पडणार आणि कोणाला फेस ऑफ करावा लागणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर बारामतीच्या पराभवानंतर अजितदादा यांना अजून एक फटका बसेल, अजितदादांचा उमेदवार पराभूत होईल, हे सर्वसाधारणरित्या बऱ्याच पत्रकारांनी गृहीत धरलेलं होतं. याच्या मागचं गणित पण होतं. अजितदादा पवारांकडे जे 40 आमदार आहेत त्यातले 12 आमदार कुठल्याही क्षणी शरद पवार साहेबांकडे परत जाऊ शकतात. त्यांची घर वापसी ही मातृसंस्थेकडे परत जाणं आणि जो ऊर्जेचा स्रोत आहे त्या शरद पवारांना सोडून चूक झाली हे लक्षात घेत त्यांना पुन्हा शरण जाणं इतकं साधं सोपं सरळ होतं. त्यामुळेच अजितदादांचा एक उमेदवार पडेल आणि त्यांच्याकडची काही मतं शरद पवारांकडे, महाविकास आघाडीकडे जाऊन पडतील असं एक सर्वसाधारण गृहीतक धरलं गेलं होतं. शिवाजीराव गर्जे जे निवृत्त अधिकारी आहेत आणि जे अजितदादाचे 2 पैकी एक उमेदवार होते, त्या शिवाजीरावांना फटका बसेल. त्यांनी पक्षाची महत्वाची कागदपत्र अजितदादा गटनेते होते म्हणून त्यांना दिली. त्यांच्यावर त्यामुळे शरद पवार गटाचे सर्व लोक नाराज आहेत, त्यांना धडा शिकवला जाईल असं गृहीत धरलं जात होतं. द पॉलिटिक्स नावाच्या एका युट्यूब चॅनेलवर बोलताना मी देखील
अजितदादांचा उमेदवारच पराभवाच्या छायेत जाईल अशी शक्यता वर्तवली होती. ही शक्यता पार धुळीला मिळाली आहे. कालच्या निकालानंतर या 3 महायुतीच्या नेत्यांमध्ये सर्वात जास्त दिलासा जर कोणाला मिळाला असेल तर तो अजितदादा पवारांना मिळालाय. त्यांच्या बरोबर आलेले 40 आमदार अजिबात फुटत नाही आहेत. ते सध्या तरी त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यात ते अधिकची मतं देखील मिळवू शकतायत. हा एक संदेश या निवडणुकीच्या आकडेवारींनी दिला, जो अजितदादा पवारांना तर महत्वाचा आहेच, पण महायुतीलाही महत्वाचा आहे. काल जर अजितदादांचा एक उमेदवार पडला असता तर अजितदादा नावाचं एक नेतृत्व जे आहे ते संपायला सुरुवात झाल्याचं विश्लेषण आपण केलं असतं. आपण पत्रकारही बोलताना ज्या काय तात्कालिक घटना घडतात त्याच्यावरून लगेच निष्कर्ष काढायला लागतो आणि ते निष्कर्ष हा शेवटचा शब्द आहे, अशी बऱ्याचदा भावना राजकीय नेत्यांचीही होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीही होते. त्यामुळे काल दादाला मिळालेला दिलासा हा अतिशय महत्वाचा आहे. यामागची कारणं पण थोडीशी सहज समजण्यासारखी आहेत. दादा अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी आमदारांना मोठं पॅकेज अर्थसंकल्पातनं मिळवून देण्याचा शब्द दिलाय. त्यासाठी त्यांनी अत्यंत उत्तम पावलं टाकली आहेत. फक्त प्रश्न असा आहे की 2 महिनेच हातात असताना या पॅकेजचा किती भाग आमदारांना खर्च करायला मिळणार आहे. तो खर्च करायला मिळेल या अपेक्षेने ती मतं केली असतील, हा व्यवहाराचा भाग झाला. दुसरं असं की जे मी मगाशी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची बांधणी ही चिरेबंदी झालेली आहे, याला फक्त 1.5 महिन्यामध्ये एक खूप मोठा धक्का बसला. परिषदेचे निकाल हे बऱ्यापैकी व्यवस्थापनाचे निकाल असतात. तो राज्याचा मूड आहे असं म्हणणं आज अजिबात योग्य नाही. पण साधारणतः एखादं सरकार जर पुन्हा निवडून येण्याची शक्यता नसेल तर पळापळ लवकर होत जाते. तशी पळापळ झालेली नाही याचा अर्थ महायुती भक्कमरित्या निवडणुकीला सामोरं जाईल आणि सर्व शक्तीनिशी लढेल हे स्पष्ट आहे. कालच्या निकालांमुळे या लढण्याच्या तयारीला किंवा लढण्याच्या मानसिकतेला एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे. आता वैचारिक या भूमिका कशा बदलल्या गेल्या तर एक कुठेतरी लक्षात आलं की महाविकास आघाडीच्या छताखाली गेलेले जे छोटे पक्ष आहेत त्या छोट्या पक्षांची काळजी सध्या तरी तिथे केली जात नाहीये. त्या छोट्या पक्षांचं अस्तित्व काय आहे हाही एक मुद्दा. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील सलग 5 टर्म्स विधान परिषदेचे सदस्य होते. शेकापचं रायगड जिल्ह्यातलं आर्थिक साम्राज्य सर्वांना माहिती आहे. जयंत पाटील विधान परिषदेच्या कामकाजामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचे, मोलाचे प्रश्न विचारायचे. त्यांचा पराभव हा तसा जरी अनपेक्षित होता तरी एक लक्षात घ्यायला हवं की शेकापचे कुठेही विलक्षण ताकद आहे, आमदार संख्या आहे असं चित्र नव्हतं. श्यामसुंदर शिंदे नावाचे शेकापचे जे विधानसभेतले आमदार आहेत त्यांनी देखील जयंतरावांना मत दिलं का याबद्दल शंका घेण्याचं कारण आहे. कारण दोघांच्याही पक्षांची रचना किंवा गटांची रचना वेगळी आहे. आपली ताकद नसलेला एखादा पक्ष महाविकास आघाडीतल्या बड्या पक्षांवर अवलंबून राहत असेल तर त्याला जीवदान मिळणार नाही. तो जिंकून येण्याचा शब्द त्याला दिला गेला असला तरी बडे पक्ष तो पाळू शकणार नाही, हे या निकालांनी दाखवलं. यातला अजून एक फक्त 15 दिवस मागे जाऊन मुंबई शिक्षक आमदार निवडून देताना कपिल पाटील यांच्या संघटनेनी वेगळं नाव घेऊन ती मातोश्रीमध्येच स्थापना केली होती. बिहारमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे नितीश कुमार यांच्या बरोबर असलेले कपिल पाटील जे त्यावेळेला शिक्षक आमदार होते ते वेगळे निघाले आणि त्यांनी मातोश्रीच्या अंगणात किंवा मातोश्रीच्या सभागृहात नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने जो पुढच्या वाटचालीचा मनसुबा रचला असेल तो तिथेच संपला. कारण उद्धव ठाकरे यांनीच रिंगणात उतरवलेल्या जमो अभ्यंकरांनी कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे या छोट्या पक्षांचं बळ जे काय असेल, जे काय छोटं मोठं असेल, कदाचित तोंडी लावण्यासारख्या छोट्या पक्षांना
धर्मनिरपेक्ष आघाड्या भारतात वापरतात, पण त्यांच्या अस्तित्वाला कुठेतरी धक्का बसू शकतोय हे कालच्या निकालांनी दाखवून दिलं. जसा अजितदादांना दिलासा मिळाला तसा सर्वात मोठा फटका बसला काँग्रेस नावाच्या देशभर पुन्हा एकदा सेंटर स्टेजवर येत असलेल्या एका मोठ्या ताकदीला. जी काँग्रेस ब्लॅक हॉर्स म्हणून इमर्ज होईल असा आपण अंदाज करत होतो, त्या काँग्रेसनी अपेक्षेपेक्षा जास्त जागा लोकसभेत महाराष्ट्रात जिंकल्या. अशा विजयानंतर साधारणतः पुढची गणितं ही विजयाच्या दिशेने आखायची असतात. खरा विचार केला तर काँग्रेसनी निवडणुकीच्या वरवरच्या व्यवस्थापनामध्ये कुठेही चूक केली नव्हती. प्रज्ञा सातव या राजीव सातव यांच्या पत्नी आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना राजीव सातव यांच्याबद्दल विशेष प्रेम होतं. राजीव सातव यांचा वावर देखील देशाच्या राजकारणातला अत्यंत आश्वासक होता, अत्यंत उमदा नेता होता. तो काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला एकदा आमदारकी दिल्यानंतर पुन्हा 6 वर्षाची टर्म मिळाली पाहिजे असा सोनिया गांधींचा आग्रह होता. काँग्रेसकडे फक्त स्वतःची अशी 37 मतं होती. त्या 37 मतांमधली सर्वाधिक विश्वासाची आमदारांची जी पळी आहे ती प्रज्ञा सातव यांना मतदान करेल असा आदेश दिल्लीहून आला होता. प्रज्ञा सातव यांना जो काय कोटा ठरवून दिला होता तो काहींच्या मते 27 होता, काहींच्या मते 28 होता. आणि काँग्रेसमधल्या एका अत्यंत महत्वाच्या नेत्यांनी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून प्रज्ञा सातव यांना आम्ही 30 आमदारांचा कोटा दिलाय असंही विधान केलं होतं. प्रत्यक्षात प्रज्ञा सातव यांना मतं किती मिळाली तर फक्त 25. काँग्रेसमधली 5 मतं फुटू शकतील असा अंदाज अत्यंत सार्वजनिकरित्या व्यक्त केला जात होता. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास असलेले आमदार जरी त्यांच्या बरोबर गेले नसले तरी त्यांच्या मनात वेगळा विचार असू शकेल ही शक्यता नाकारली जात नव्हती. 3 अजितदादाचे स्लीपर सेल्स काँग्रेसमध्येच आमदार आहेत. ते खरं तर स्लीपर सेल्स पण नाहीत, ते अत्यंत उघडपणे दादाचे समर्थक आहेत. त्यामुळे ही 6 मतं वजा केली तरी काँग्रेसनी जे काय नियोजन केलं होतं त्यातली पक्षाच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला देखील मतं मिळू शकली नाही. तुम्ही मगाशी 2 वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या निवडणुकीचा उल्लेख केला होता. त्याच्यामध्ये पहिला प्रिफरन्स दिलेला पक्षाचा दलित चेहरा पराभूत का झाला याची चौकशी झाली, पण त्या चौकशीचा जो अहवाल आहे तो आतापर्यंत बाहेरच आला नाही. त्यावेळेला काँग्रेस हा पराभूत मानसिकतेतला पक्ष होता. आज विजयी झाल्यानंतरही काँग्रेस त्यांच्यातल्या बेदिलीला किंवा समोरून प्रलोभनं येत असतील तर त्याला बळी पडण्याच्या मानसिकतेला रोखू शकलेली नाही. हा एक अतिशय धक्कादायक निष्कर्ष आहे. खरं तर या ज्या अप्रत्यक्ष निवडणुका आहेत त्या अशाच पद्धतीने लढल्या जाव्यात का यावर विचार करायची गरज आहे. मतदान गुप्त असतं मान्य आहे, ते मतदान गुप्त असावं की नसावं याच्याबद्दलही चर्चा होते. पण पक्षाचा आदेश न मानता मतदान करायची जी काय पद्धत रुजली आहे त्याचा फटका जर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसला बसत असेल तर त्या पक्षाने त्याबद्दल विचार करायची खूप गरज आहे. दुसरा अगदी शेवटचा मुद्दा या पहिल्या कथनातला, साधारणतः मुस्लिम समाजाने, दलित समाजाने काँग्रेसला यावेळेला मतदान केलं असं मानलं जातं. ते सत्य पण आहे. दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची वोट बँक काँग्रेसकडे परत आली आहे आणि त्यामुळे 2029 ची निवडणूक मोदींना कठीण जाईल, काँग्रेसला सोपी जाईल असं भाकीत केलं जात आहे. अशा वेळेला काँग्रेसनी एकाही मुस्लिम चेहऱ्याला या निवडणुकीत संधी दिली नाही. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याच्या आधी पुन्हा एकदा विद्यमान मुस्लिम चेहऱ्यांपैकी, आमदारांपैकी कोणाला संधी द्यावी का असाही विचार झाला होता. तो केला गेला नाही. खरं तर धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे विश्लेषण करणं फारसं काही चांगलं नाही. पण जी वोट बँक आपल्या पाठीशी उभी राहते त्या वोट बँकला एक सोपी असलेली संधी काँग्रेसनी का दिली नाही याचं आज सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चिंतन चालू आहे. आणि मुस्लिम अल्पसंख्याक गटांवरती
साधारणतः असं बोललं जात आहे की आपली गरज संपल्यानंतर आपल्याला केवळ वापरलं जात आहे हे लक्षात घ्या, आपल्याला कोणत्याही प्रकारे संधी मिळालेली नाही. दलित मतांबाबत यावेळेला भाजपचे जे उमेदवार निवडून आले त्यात भाजपनी स्कोअर केलेलं दिसतंय. अमित गोरखे हे पिंपरी चिंचवड पुण्यालगतच्या भागातला एक तरुण चेहरा आहे. ते मातंग आहे. हिंदू असलेले दलित ही भाजपची कोअर वोट बँक आहे. ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांच्या प्रत्यक्षातल्या कामापेक्षाही त्यांचा सोशल मीडियावरचा वावर जास्त असतो हे लक्षात घेत पक्षांनी एका तरुण चेहऱ्याला परिषदेवर पाठवून दिलं आणि परिषदेवर त्यांना पाठवतानाच मातंग समाजाचा तरुण चेहरा जो पुढे 20 वर्ष राजकारण करू शकेल असा परिषदेमध्ये इंट्रोड्यूस केला. काँग्रेस सोशल इंजिनिअरिंग करू शकली नाही. काँग्रेस स्वतःच्या मतांना राखू शकली नाही. शरद पवार साहेबांनी जर शब्द दिला होता जयंत पाटलांना, जे जयंत पाटीलच म्हणतायत, तर शरद पवारांची 12 मतं तर कायम राहिली, पण नवी मतं ते आणू शकले नाही. आणि जी काय चर्चा कानावर येते ही चर्चा आहे, ही माहिती नाही. गॉसिप नेहमी ज्युसी असतं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची अतिरिक्त मतं मला हवीत, माझ्या चेहऱ्याला मिलिंद नार्वेकरांना हवीत असा आग्रह धरून जो काय एक्सेस कोटा होता प्रज्ञा सातव यांना दिल्यानंतरचा तो अर्धा अर्धा होऊ न देता स्वतःला मागून घेतला. उद्धव ठाकरेंची ही स्ट्रॅटेजी त्यांचा पक्ष म्हणून अत्यंत उत्तम योग्य आहे. पण पवार साहेबांनी खरंच जयंत पाटलांसाठी शब्द टाकला होता का? तो शब्द काँग्रेसनी कोणत्या परिस्थितीत नाकारला ही देखील उत्तरं जर समोर आली तर आज चिरेबंदी वाटणाऱ्या महाविकास आघाडी सगळं ऑलवेल तर नाहीये ना, असाही एक प्रश्न या निवडणुकांनी समोर आणलाय. आपण याच मुद्द्याबद्दल थोडस डीप डाऊन जाऊ की जयंत पाटील स्वतःही सांगतात, मीडिया ते उल्लेख आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार होते. असं असताना शिवसेनेनं वेगळा उमेदवार देणं, उद्धव ठाकरेंचं अत्यंत जवळचं असणं आणि मग महाविकास आघाडीतच कॉम्पिटिशन शेवटच्या टप्प्यात तर असं झालेलं की मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात स्पर्धा होती की कोण जिंकतंय का हरतंय. ही परिस्थिती मेसेज म्हणून कितपत योग्य आहे? ते होऊ दिलं का का ठाकरे आणि पवार यांच्यातही कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय? काय वाटतं? मला असं वाटतं की ठाकरे आणि पवार यांच्यात कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं नाहीये. खरं तर महाविकास आघाडीची मतसंख्या आपण जर मोजली तर त्यांचे तिन्ही उमेदवार त्यांना असलेला पाठिंबा लक्षात घेता आरामात निवडून येऊ शकत होते. काँग्रेसची मतं 37, उद्धव ठाकरे यांची मतं 15, शंकरराव गडाख यांचा त्यांना पाठिंबा त्यामुळे त्या मतांची संख्या 16, शरद पवारांच्या त्यांच्या गटात असलेल्या आमदारांची संख्या 12, MIMचे आमदार 2, समाजवादी पक्षाचे आमदार 2 आणि बविया बहुजन विकास आघाडीचे आमदार 3. असं सगळं लक्षात घेता ही निवडणूक जिंकणं हे फारसं कठीण नव्हतं. आणि परिषदेमध्ये आता महायुतीचं विशेषतः भाजपचं बळ कित्येक वर्षांनी वाढतंय. राज्यपाल ज्या सदस्यांची शिफारस करणार आहेत ती 12 नावं समजा न्यायालयाच्या कचाट्यात अडकली नाही तर केव्हाही घोषित होऊ शकतात. अशा वेळेला मतसंख्या असताना 3 उमेदवार निवडून आणणं फारसं काही कठीण नव्हतं. मी अजून थोडीशी आकडेवारी याबद्दलची सांगेन. महाविकास आघाडीची जी मतं होती त्याच्यामध्ये माकपचं देखील एक मत होतं, शेकापचं देखील मी मगाशी ज्या श्यामसुंदर शिंदे यांचा उल्लेख केला त्यांचं देखील एक मत होतं. अशा वेळेला मतं मिळणं इतकं सोपं होतं की फक्त 2 किंवा 3 मतांची फार तर गरज होती. ती दुसऱ्या प्राधान्यक्रम देताना उत्तमरित्या देता आली असती. 2 वर्षांपूर्वी काँग्रेसची गडबड कुठे झाली होती तर प्रिफरन्शियल वोटिंगचं कॅल्क्युलेशन काँग्रेस पक्षाला करता आलं नव्हतं. एका नेत्याचा मुलगा त्यासाठी परदेशातून आला पण त्यानं जे काय सांगायला हवं होतं ते उत्तमरित्या सांगितलं नाही. मग अशोक चव्हाणांनी घाई केली की चिठ्ठ्याच येत नाहीयेत कोणाला कोणी मतदान करायच्या, तेव्हा आता पटकन जा आणि मतदान प्रक्रिया आटोपा असा आग्रह धरला. अशोक चव्हाणांची इंटिग्रिटी तेव्हा वादग्रस्त झाली होती त्यामुळे त्यांनी हे केलं का अशी काँग्रेस पक्षातच चर्चा होती.
अशा वेळेला काँग्रेसनी निदान स्वतःच्या मतांचं उत्तम व्यवस्थापन करायला काहीच हरकत नव्हती. समोर विधानसभेत जर विजय दिसतोय आणि तो केवळ काही महिने दूर आहे असं चित्र जर मतदारांच्या मनात निर्माण करायचं आहे, तर ही निवडणूक एक संधी घेऊन आली होती. अशा वेळेला स्वतःची मतं तर राखता आलीच नाहीत, उलट 18 मतं फुटणं हे फार धोक्याचं लक्षण आहे. आता याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकारणापेक्षा मला असं वाटतं की काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहाला आपण कारण मानायला हवं. शरद पवारांचा जयंत पाटील यांना पाठिंबा देतानाचा हिशोब साधा सोपा होता की 12 मतं माझी, काही मतं बाहेरून येतील, जी मतं त्यांना आमदार आपल्याकडे परत येतील याची खात्री त्यांच्या पक्षातलेच काही लोक देत होते. त्यामुळे ही निवडणूक परस्परांना कुठेतरी संपवायची नव्हतीच, उलट महाविकास आघाडीने स्वतःचं बळ वाढवायची होती. उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा बऱ्यापैकी आधी केली होती. थोडस मागे जात एकनाथ शिंदे जे अत्यंत चतुर रीतीने हे सगळे डाव खेळतायत, त्यांनी दक्षिण मुंबईतून मिलिंद नार्वेकरांना लोकसभेचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली होती. जे कानावर येतं त्यानुसार मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः जाऊन ही माहिती उद्धव ठाकरेंना दिली आणि सांगितलं की माझी जायची तर इच्छा नाही, पण ते लोक माझा विचार करताय. उद्धव ठाकरे यांचे मिलिंद नार्वेकर सावलीसारखे सहकारी आहेत. ते त्यांच्यापासून दूर गेल्याची चर्चा पण मधले काही दिवस होती. पण संपूर्ण मातोश्री कुटुंबावर मिलिंद नार्वेकर यांची ज्या प्रकारे भिजलंय आणि ते कुटुंब मिलिंद नार्वेकर यांना ज्या रीतीने जवळचं मानतं, त्यामुळे ते लोकसभा लढायला शिंदेकडे गेले नाहीत याची कुठेतरी नोंद घेत मला असं वाटतं त्यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं गेलं. नार्वेकर हे अनेक नेत्यांचे मित्र आहेत, त्यामुळे नार्वेकर यांना नाही पक्षाची आणि आघाडीची तरी बाहेरची मतं मिळतील अशी देखील एक मोठी चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या पसंतीची सर्व मतं मिलिंद नार्वेकरांना मिळू शकली नाहीत असंही सध्या म्हटलं जात आहे. 2 मतं फुटली आणि ती 2 मतं नक्की कोणाची आहेत ते आम्ही येत्या काही दिवसात सांगू असं शिंदे गट आणि भाजप अत्यंत विश्वासाने सांगतायत. आता ही नेमकी खरंच 2 मतं कोणाची होती? मिलिंद नार्वेकर यांनी तिकीट वाटपात आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचे जे आदेश मानले त्या आदेशामुळे नाराज झालेल्या दोघांनी ही वेगळी मतं दिली का, हा देखील एक विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्याहून गमतीचा भाग म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं मत अवैध ठरलं. जी काय माहिती कानावर येते त्यानुसार त्यांना दिलेल्या उमेदवाराच्या समोरही एक असा आकडा टाकला आणि एकनाथ शिंदे यांच्या एका उमेदवारासमोरही एक आकडा टाकल्यामुळे ते मत अवैध झालं. त्या मतात वेगळा प्रिफरन्स दिला नव्हता, त्यामुळे ते मत हे त्या आमदाराच्या आकलनात आलेली विचित्रपणा किंवा आकलनात आलेली चूक याचं काहीतरी उदाहरण सध्या आपण मानायला हवं. पण भाजपचं हक्काचं एक मत कुठलं असतानाही भाजपनी ज्या प्रमाणात मतं गोळा केली आणि ज्या प्रमाणात अधिकची मतं मिळवली ती लक्षात घेता कुठेतरी जनतेच्या मनात महायुती नसली तरी जनतेचे प्रतिनिधी असलेल्या आमदारांच्या मनात मात्र महायुतीच आहे असा इशारा या निकालांनी देऊन टाकला, जो लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेच्या मैदानात शिरताना फार महत्वाचा ठरणारा आहे. खरं तर विधान परिषदेची निवडणूक ही संधी होती की ज्या लोकांना परत स्वगृही जायचं आहे ते एक मेसेज देऊ शकत होते. निदान आमचं मत आम्ही उलटे दिलं म्हणजे आम्हाला मूळ बाजूला जायचं असं सांगू शकत होते. 2च महिने उरलेत, फार काही घडेल अशी शक्यता नाही. अशा वेळेला सुद्धा ज्याची खूप चर्चा माध्यमात रंगली अशा एकाही आमदारानं परत स्वगृही जाण्याचा किंवा तसा मेसेज आपल्या इलेक्टोरेटमध्ये आपल्या मतदारसंघात द्यायचा प्रयत्न केलेला नाही. त्याचा अर्थ काय करायचा? एक तर थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की आज जी मतं महायुतीला मिळाली आहेत ते सगळे चेहरे महायुतीचेच आहेत का याबद्दल आता बोलणं खूप धारिष्ट्याचं आहे. कदाचित आज अजितदादांबरोबर असलेले जे काय आमदार आहेत ते निवडणुकीच्या मैदानात उतरताना शरद पवारांकडे जातीलही. काही लोकांनी शरद पवारांशी संपर्क साधून
परत येण्याची तयारी दाखवल्याची जी चर्चा आहे, ती चर्चा काही फार कानाआड घालण्यासारखी नाहीये. फक्त आत्ता जर निधी मिळतोय, आत्ता जर संधी मिळतेय, तर त्या संधीचा लाभ आपण घेतला पाहिजे, अशी ही एक वृत्ती असू शकते. ती काही फार गैर आहे किंवा ती काही दिवसांनी तशीच राहणार आहे, ते सगळे त्यांच्या त्यांच्या सध्याच्या पक्षातर्फेच निवडणूक लढणार आहेत असंही मानायचं काही कारण नाही. पण तरी त्याच वेळेला या सगळ्यांचा धक्का जर आत्ता मिळाला असता आणि जर महायुतीचा पराभव झाला असता, तर महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचं वातावरण पुन्हा एकदा वाढलं असतं आणि त्या वातावरणाचा निश्चित फायदा महाविकास आघाडीला झाला असता, जो आज होऊ शकला नाही. आज महाराष्ट्राचं सामाजिक वास्तव अत्यंत चिंताजनक झालेलं आहे. मी पुरोगामी आहे महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या सर्व लोकांच्या ज्या काय कल्पना आहेत, त्या कल्पना डळमळीत करणारी पद्धत महाराष्ट्रात जिकडे तिकडे अवलंबली जाते. जातीच्या आधारावर मोठमोठी आंदोलनं केली जात आहेत, आरक्षणं मागितली जात आहेत. अशा वेळेला सत्तारूढ पक्षाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लाट आहे आणि ती लाट केवळ लोकसभेपुरतीच नाही, तर ती छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही सस्टेन करू शकतो हे दाखवण्याची संधी महाविकास आघाडीला होती. त्या प्रकारचं बळ पण त्यांच्याकडे होतं. पण तसं न होणं याचा अर्थ आमदार महाविकास आघाडी जिंकेलच असं मानत नाहीत, याचं पण निदर्शक आहे. आणि जरी आमदार वेगळी भूमिका घेणार जरी असले, तरी आजच्या स्थितीला जे काय चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे दोलायमान आहोत. दोन्ही बाजूंचा तबलनिक अभ्यास करतो हा इशारा देखील महायुतीला दिलासा देणार आहे आणि मतदारांमध्ये स्वतःची प्रतिमा चांगली निर्माण करण्याचं एक आशादायक चित्र निर्माण करणार आहे. आता खरोखरच जे वाटतंय ते प्रत्यक्षात येईल का, तर त्यासाठी महायुतीला प्रचंड मेहनत करावी लागेल. आठवड्याभरापूर्वी जो अर्थसंकल्प सादर झाला, त्यात अत्यंत वाईट अर्थकारणाचा पायंडा महाराष्ट्र सरकारने पाडलाय. त्याबद्दल वेगवेगळे मान्यवर इथे बोलून गेलेले आहेत, वेगळं बोलायची गरज नाही. पण कॅगनी ताशेरे ओढले आहेत, उत्पन्न किती आहेत आणि त्यातनं जो अनुत्पादक खर्च प्रचंड मोठा होत असतानाच महिलांना, युवकांना जे काय काहीतरी देण्याचं योजना केलेली आहे, त्या योजनेला जर चांगलं अर्थकारण नाही पण चांगलं राजकारण आहे अशी जर लोकांच्या मनात भावना निर्माण होत असेल, तर तसाही कुठेतरी विचार आमदार करतायत का, याकडेही आता महाविकास आघाडीला लक्ष द्यावं लागणार आहे. जी काय माहिती मिळते आहे, महिलांच्या फार मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. त्यांना 1,500 रुपयांची भेट मिळते. 1,500 रुपये हे शहरी घरगुती कौटुंबात जगणाऱ्या स्त्रीला देखील मोठी रक्कम आहे. ती गाव पातळीवर तर निश्चितपणे मोठी आहे. ती उत्तमरित्या खर्च केली गेली तर महिलांच्या मुलांचे शिक्षण, महिलांचे घरातले खर्च, असं अनेक काहीतरी नाही अनुत्पादक पण तरी चांगलं असं काहीतरी घडू शकेल. त्या सगळ्या सवलतीकडे कुठेतरी जनता आणि जनतेचे प्रतिनिधी असलेले आमदार आशाळभूतपणे पाहतायत का, ती गेम चेंजर स्कीम आहे का, याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. दुसरं असं की लोकसभेचे मतदारसंघ खूप मोठे असतात. तिथे अल्पसंख्याक मतांचा परिणाम हा फार मोठा असतो. 14% मतं असतात, कुठे 10% असतात, कुठे 8% असतात. विधानसभेच्या पातळीवर ही एक गठ्ठा मतं विभाजित होतात. त्यामुळे महायुतीच्या हातून सगळंच काही गेलेलं नाही. त्यांना संधी आहे असा विचार आमदार करतात की काय, असाही एक प्रश्न कालच्या निकालांनी उपस्थित केलेला आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर हताश झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात या निकालांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने, शिंदेंनी आणि अजितदादांनी एक कुठेतरी खूप आशेचं चित्र दिलेलं आहे. भाजपचं सोशल इंजिनिअरिंग तर या निवडीतलं इतकं महत्वाचं आहे की वसंतराव भागवतांनी जो माधव नावाचा फॉर्म्युला महाराष्ट्रात आणला, माळी, धनगर आणि वंजारी, त्याच्या उमेदवारांमध्ये कोणी धनगर चेहरा नाही. धनगर समाज सध्या भाजपवर नाराज पण आहे की आरक्षण आदिवासींमधून त्यांना हवंय, जे देणं शक्य नाही. पण बाकी योगेश टिळेकरांच्या माध्यमातून माळी, पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करत वंजारी, मातंग समाज ज्याबद्दल आपण बोललो ते अमित गोरखे,
परिणय फुके भाजपचे कुणबी आणि सदाभाऊ खोत यांच्या निमित्ताने शेतकरी वर्गातला त्यातल्या त्यात भाजपकडे झुकलेला मराठा चेहरा असे एक अत्यंत उत्तम सोशल इंजिनिअरिंग भारतीय जनता पक्षाने केलाय. त्यातले योगेश टिळेकर आणि परिणय फुके आणि अर्थात पंकजा मुंडे निवडणुकीत पराभूत झाले होते. पंकजा मुंडे तर नुकत्याच लोकसभेत पराभूत झाल्या होत्या. पण भाजपपासून जो त्यांचा कोअर ग्रुप असलेला जो डीएनए म्हणतात तो ओबीसी मतदार दूर जाण्याची जी भीती होती ती भीती थोडी संपवण्याचा, संपुष्टात आणण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करत पुन्हा केला गेलाय. आता हातात 2 महिनेच आहेत, पण पंकजा मुंडे यांना मंत्री केलं गेलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. काही टोकनिझम महत्वाचे असतात असं मी कायम म्हणत आली. त्यामुळे या 2 महिन्यांसाठी काही चेहरे मंत्री झाले तर भाजपची पडती बाजू त्यातून सावरली जाईल. शिंदे यांनी अत्यंत उत्तम रीतीने मतं खेचली. शिंदेंनी ज्यांना शब्द दिला होता त्यांनी खरं तर असं सांगतात की त्यांच्या बरोबर जे खासदार आले होते त्यांना प्रतिज्ञापूर्वक सांगितलं होतं की तुमच्या राजकीय भविष्याची जबाबदारी माझी. त्या कृपाल तुमाने रामटेक मधून स्वतःच मी लढायचं नाही म्हणाले. भावना गवळी यांना वाशिम मधून उमेदवारी नाकारली गेली. त्या दोघांचंही शिंदेंनी पुनर्वसन करत मी शब्दाचा पक्का आहे हे सांगितलंय. अजितदादांनी देखील परभणीमध्ये राजेश विटेकर यांना नाराज करावं लागलं होतं. त्यांना संधी दिलेली आहे आणि हे करताना भारतीय जनता पक्षाने अत्यंत उत्तम रीतीने काही मतदारसंघ सेव्ह करून घेतले आहेत. योगेश टिळेकरांचं त्यांच्या उमेदवारीवरून अजितदादा गटाशी कुठेतरी भांडण झालं असतं, वाद झाला असता, तो संघर्ष टोकाला गेला असता. आता ते होणार नाही कारण योगेश टिळेकर आधीच आमदार झालेले आहेत. कुठेतरी परिणय फुके जे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत त्यांना मतदारसंघ कुठला द्यायचा हा प्रश्न होता. त्यांचं देखील पुनर्वसन झालेलं आहे. त्यामुळे भाजपनी ही निवडणूक जिंकताना एका दगडात 2-3 पक्षी मारलेले आहेत आणि पूर्णतः हतोत्साहात असलेल्या जेमतेम 7 जागा जिंकू शकलेल्या भाजपला कालच्या निकालांनी नवसंजीवनी दिली आहे. मॅनेजमेंट उत्तम आहे. थोडंसं व्यवस्थापन जे आहे निवडणुकीचं ते फडणवीसांवर विश्वास असलेले काही जे अधिकारी आहेत ते किती उत्तम रीतीने करतायत हे पुन्हा पुन्हा लक्षात येत आहे. अर्थात व्यवस्थापन आणि जनतेचा मूड यातलं अंतर येत्या काही दिवसात कापावं लागणार आहे. ते अंतर कसं कापता येईल यावर महाविकास आघाडीची पुढची यशापयशाची रणनीती अवलंबून असेल. खरं तर महाविकास चूक करत नाही असं एक चित्र निर्माण झालं होतं. त्यांनी जागा वाटपाचे घोळ केले नाहीत. त्यांच्या तिथल्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात लक्ष दिलं. बाळासाहेब थोरातांनी मोठी जबाबदारी पार पाडली. वडेट्टीवारांनी मोठी जबाबदारी पार पाडली. पृथ्वीराज चव्हाणांनी या सगळ्याला इंटलेक्च्युअल सपोर्ट दिला. सतेज पाटील, विश्वजित, कुणाल या सगळ्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये एक वातावरण निर्मितीचा मोठा प्रयोग केला. त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा महाविकास आघाडीचे दिवस वेगळे होत आहेत असं चित्र निर्माण झालं असताना जो पराभव झालाय तो अतिशय धक्का लावणार आहे. अर्थात काँग्रेसही अशा कोणत्याही निर्णयाने कोलमडून पडलेली राहिलेली नाही. विधान परिषदा या हरायलाच असतात हे काँग्रेसलाही उत्तमरित्या माहिती आहे. त्यामुळे ते पुढच्या काळात या अपयशातून कसं शिकतात ते महत्वाचं आहे. पण आजच्या स्थितीमध्ये महाविकास आघाडीतले 3 पक्ष आपापली गणितं करायचा प्रयत्न करतात. ती करताना ते बाकीच्यांचा विचार करतातच असं नाही, असं कुठेतरी एक चित्र निर्माण झालेलं आहे जे दुर्दैवी आहे. काँग्रेस आता या पराभवाची निश्चित चौकशी करेल. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी कालच सांगितलेलं आहे की ज्यांनी असा धोका दिला त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पण मुळातच ज्यांनी ही मतं वेगळी दिली त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी नकोच असेल. आपल्या लोकांना नको आहे आणि ते वेगळं मतदान करू शकतील हे समजून घेण्याचे अपयश झालेलं आहे. ते महायुतीला आईतच मिळालेलं काहीतरी वरदान ठरणार आहे. महायुती कशा प्रकारे लढली याचं देखील आपण विश्लेषण थोडंसं केलं तर तिन्ही पक्ष आपापली गणितं वेगवेगळी लढत होते. तिन्ही पक्ष आपापली कुमक वेगवेगळ्या रीतीने जमा करत होते. कदाचित अजितदादा MIM आणि सपाशी संपर्क साधत असतील,
जी मतं भारतीय जनता पक्षाकडे येणं शक्य नाही. बहुजन विकास आघाडी 3 मतं असलेली उद्धव ठाकरे यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही लोकसभेच्या निवडणुकीमुळे, म्हणून दुखावल्याने कदाचित भाजप बरोबर परत गेली असतील. पण हे सगळं वेगवेगळं चित्र मांडत असताना हे तिन्ही नेते एकमेकांना भेटत होते. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार. काही बैठका वर्षावर झाल्या, काही बैठका वेगळ्या ठिकाणी झाल्या. एकमेकांना अपडेट करून आपणच एकमेकांची मतं ओढतो असं चित्र निर्माण न होता भाजपच्या नेतृत्वात, भाजपच्या व्यूहरचनेत ज्या रीतीने समीकरण आखलं गेलं ते कुठेतरी यशस्वी झालेलं दिसतंय. पुन्हा महायुती समोर प्रश्न येणार आहे 288 जागांच्या वाटपाचा. स्ट्राईक रेट उत्तम ठेवायचा असेल तर जास्त जागा लढणं आवश्यक आहे. त्याची कुठेतरी तयारी भारतीय जनता पक्ष करतोय, शिंदे करतायत, अजितदादाही करतायत. पण ती तयारी ही एकमेकांच्या उरावर बसणारी नाही, तर प्रत्येकाला कुठेतरी संधी उपलब्ध करून देणारी असेल असाही दिलासा कालच्या निकालांनी दिलाय. खरं तर अजितदादांना ज्या प्रकारे अपयश आलं होतं त्यात त्यांना बरोबर घेतलंच कशाला, त्यांना बाजूला करून निवडणुकीला सामोरं जा असं मानणारा एक मोठा वर्ग होता जो भाजपमध्येही होता. भाजपमध्ये बाहेरून आलेले आमदार जे आहेत ते आता स्वगृही परत जातील अशी देखील चर्चा होती. त्याबद्दल वरुण सरदेसाईंनी भाजपमध्ये किती बाहेरचे लोक आलेले आहेत याबद्दल दिलेलं एक अत्यंत उत्तम भाषण आहे. पण तेही लोक गळती लागायच्या आधी आता विचार करतील आणि महाराष्ट्रातलं वातावरण जर बदलत असेल तर ते भाजप आणि महायुतीच्या बरोबर राहायचं का याची गणित निश्चित मांडतील. हे पण विधान परिषद निवडणुकीचं फलित आहे. आपण काही गोष्टी ज्या पडद्याआड घडत असतात त्याच्यावर पण बोलणं मला असं वाटतं उचित ठरेल. या निवडणुका या घोडे बाजाराला निमंत्रण देणाऱ्या असतातच. लोकप्रतिनिधी किती प्रकारची माया जमवतात आणि ते कुठून कुठून काय काय मिळवतात याबद्दल म्हणजे सामान्य नागरिक विश्वास ठेवू शकणार नाहीत असं वास्तव समोर येतं. त्यामुळे कुठेतरी विधान परिषदेत ओपन वोटिंग व्हायला पाहिजे. त्या तऱ्हेचे कायदे अस्तित्वात येणं आणि त्या तऱ्हेचे कायदे मंजूर करून घेणं ही आमदारांची जबाबदारी आहे. घोडे बाजार करायचे, मग काही कोट्यावधीच्या रकमा मागायच्या. एका अपक्ष आमदारांनी तर सभागृहातच सांगितलं की पेट्या पाठवा, फक्त आंब्याच्या पेट्या पाठवू नका, निवडणुका आलेल्या आहेत. हे लोकशाहीसाठी फार आशादायक चित्र नाही आहे. आणि मग जिथे रेवड्या देऊन निवडणुका जिंकल्या जातात तिथे आमदार स्वतःचा बाजारच जर मांडायला लागले असतील तर त्याच्यावरती अंकुश कसा आणणार याचा देखील विचार करायची गरज आहे. पण हा अंकुश आणायचा पुढाकार ज्या राजकीय पक्षांनी घ्यायचा असतो त्यांना देखील त्यांचे आमदार एकत्र का ठेवता येत नाहीये यावर देखील विचार करावा लागणार आहे. महायुती ऑपरेसिव्ह पद्धतीने काम करत असते हे आपण एक क्षण जरी मान्य केलं तरी त्या आमिषाला बळी पडणारे आमदार संस्कारित होऊ शकत नाहीत का याचा देखील कुठेतरी महाविकास आघाडीने देखील विचार करायची ही वेळ आलेली आहे. हा धडा ते शिकले नाहीत, पुन्हा पुन्हा तेच होत आहे 2-2 वर्षांच्या फरकाने. तर मला या पक्षांमध्ये काहीतरी गडबड आहे असंच एक चित्र निर्माण होईल. ती गडबड काय आहे याकडे त्या नेत्यांनी लक्ष द्यायची गरज आहे.